लोकांना वाटतं की गांधी हत्येमध्ये सावरकरांचा सहभाग होता. नथुराम गोडसेंनी जे कृत्य केलं ते आतताईपणे केलं. ती त्याची विचारसरणी होती. त्याचा निषेध सावरकरांनी स्वतःचं निवेदन देऊन न्यायालयात केलेला आहे. न्यायालयात त्याचा निषेध केलेला आहे त्या कृत्याचा. नथुराम गोडसे हिंदू महासभेचा होता, संघाचा होता, कार्यकर्ता होता. आणि त्यांचं ते कार्यालय पण त्यांच्या वरती होतं असंही सांगितलं जातं. पुण्यात होतं कार्यालय. त्यांचं शनिवार पेठेत कार्यालय होतं. हिंदू राष्ट्र अग्रणी नावाचं वर्तमानपत्र होतं ते चालवायचे. म्हणजे संपादक वगैरे होता. ठीक आहे, इथपर्यंत मान्य आहे. पण ज्या वेळेला तुम्ही हातात शस्त्र घेता स्वतंत्र भारतामध्ये आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचा तुम्ही हत्या करता, त्यावेळेला ती निषेधार्हच आहे. ह्याचा निषेध सावरकरांनी केलेला आहे. त्यांना फार म्हणजे अजिबात कौतुक वाटलेलं नाही. त्यांना क्लेश झालेला आहे. मानसिक क्लेश झाला, शारीरिक क्लेश झाला. कारण त्यांना त्याच रात्री उचललं. 2 वाजता उचललेलं आहे. सावरकरांना अटक केलेली 2 वाजता रात्री. पण त्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. निर्दोष. त्याच्यावर सगळी चौकशी बसली. एक वेगळं न्यायालय स्थापन करण्यात आलं आणि सावरकरांना अडकवायचं असाच प्लॅन केला होता. सावरकरांचं छायाचित्र काढलं. हे आरोपींबरोबर काढलेलं आहे.